नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील नागरिकशास्त्र या भागाचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला घटक आहे आपल्या संविधानाची ओळख. आता येथे काय दिलेलं आहे तर मागील घटकामध्ये म्हणजे मागील इयत्तांमध्ये जे झालेलं आहे त्याची थोडीशी उजळणी दिलेली आहे. या मागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव, शहर यांचा व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयीचे काय दिलेले असतात तर संकेत दिलेले असतात. शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यास यांविषयीचे काय असतात तर नियम असतात. विविध स्पर्धांचेही नियम असतात. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही कसा चालतो तर नियमानुसार चालतो. याचप्रमाणे आपल्या देशाचाही कारभार नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधीचे असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम आणि तरतुदी मात्र कशा असतात तर व्यापक असतात. आता इथे संविधानाचा अर्थ दिलेला आहे. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला काय म्हटलेलं आहे तर संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ काय आहे तर संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा काय आहे तर लिखित दस्तऐवज आहे. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. तर काय केले जाते, जनतेकडून जे निवडून प्रतिनिधी येतात त्यांच्यामधूनच काय केले जाते, शासन किंवा सरकार काय केले जाते तर स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर काय असते तर बंधन असते. म्हणजे संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यानुसारच काय करावा लागतो तर राज्यकारभार हा करावा लागतो. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानात विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही. असे केल्यास ते कायदेमंडळ रद्द ठरवू शकते. म्हणजे काय इथे सांगितलेलं आहे तर संविधानामध्ये ज्या गोष्टी नमूद आहेत त्याला विसंगत ठरतील असे जर कायदे शासनाने बनवले तर ते कायदे काय करू शकते, कायदेमंडळ ते कायदे रद्द ठरवू शकते. दुसरा पॉईंट आहे संविधानातील तरतुदी. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्याचे विषयक, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी. तर संविधानामध्ये काय तर अनेक विविध प्रकारच्या काय आहेत तर तरतुदी आहेत आणि त्यातील काही उदाहरणे इथे दिलेली आहेत. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच काय केलेलं आहे देशाने स्वीकारलेले आहे. म्हणजे सर्वच आता जवळजवळ देशाने काय केलेलं आहे तर संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरीही काय झालेलं आहे तर प्रत्येक देशाच्या संविधानाचे जे स्वरूप आहे तर ते कसे आहे तर ते वेगवेगळे असलेले आपणास पाहावयास मिळते. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत काय झालेलं आहे तर देशामध्ये भिन्नता आपल्याला आढळून येते किंवा त्यांच्यामध्ये काय असतं तर वेगवेगळेपण असतं. म्हणजे प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असते, समाजाची रचना वेगळी असते, तेथील परंपरा वेगळ्या वेगळ्या असतात. तर त्यामुळे काय झालेलं आहे तर देशादेशांमध्ये भिन्नता आहे. त्यामुळे काय आहे संविधानाचे स्वरूप ही भिन्न भिन्न असल्याचे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही काय आहेत तर भिन्न असू शकतात. त्याच अनुरूप काय आहे तर संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते. म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या गरजा उद्दिष्ट काय तर वेगवेगळे आहेत. त्यानुसार ते काय करत असतात तर संविधानाची निर्मिती करत असतात. आता इथे तुम्हाला माहीत आहे का म्हणून एक कॉलम दिलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार
हा कसा चालतो तर संविधानानुसार चालतो. परंतु दोन्ही संविधानामध्ये काय आहे तर फरक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान हे इसवी सन 1789 काय केलेलं होतं तर अंमलात आणलेलं होतं. आणि ते कसं आहे तर ते लिखित असून त्यामध्ये किती कलमांचा समावेश आहे तर केवळ 7 कलमांचा समावेश अमेरिकेच्या संविधानामध्ये आहे. परंतु 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून सुद्धा काय आहे तर त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा काय केला जातो तर राज्यकारभार त्या 7 कलमांच्या आधारेच काय केला जातो तर चालवलेला जात आहे. पुढे सांगितलेलं आहे इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा काय आहे तर इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात काय आहेत तर संकेत व रूढी परंपरेच्या स्वरूपात आढळतात. तरी पण त्यांचे काटेकोरपणे काय केलं जातं पालन केलेलं जातं. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान काय झालेलं आहे तर विकसित होत गेलेलं आहे. काही लिखित नियमाचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान हे प्रामुख्याने कसे आहे तर प्रामुख्याने अलिखित आहे. म्हणजे अमेरिकेचे संविधान हे लिखित आहे पण त्यात किती कलमांचा समावेश आहे तर 7 कलमांचा समावेश आहे. आणि हे जे इंग्लंडचे संविधान आहे त्यामध्ये काही लिखित नियमे पण आहेत पण प्रामुख्याने ते कसे आहेत तर ते प्रामुख्याने संविधान अलिखित आहे इंग्लंडचे संविधान. आता इथे काय सांगितलेलं आहे तर संविधानाची आवश्यकता का आहे हे ते सांगण्यात आलेलं आहे. तर संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार काही नियमानुसार राज्यकारभार करण्याचे काय आहेत तर अनेक फायदे आहेत. म्हणजे संविधानामध्ये जे नियम आणि तरतुदी दिले आहेत त्यानुसार जर राज्यकारभार केला तर त्याचे काय आहेत तर अनेक फायदे आहेत. आता ते कोणकोणते तर शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा काय दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे शासनाला कशानुसार राज्यकारभार करावा लागतो तर संविधानामध्ये दिलेले नियम आहेत त्यांच्या चौकटीतच राहून काय करावा लागतो तर राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे ते आपल्या काय करू शकत नाहीत अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग करू शकत नाहीत. आता दुसरं काय सांगितलेलं आहे तर संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क काय करता येऊ शकत नाहीत तर हिरावून घेता येऊ शकत नाहीत. म्हणून नागरिकांचे हक्क कसे आहेत तर सुरक्षित आणि स्वतंत्र त्यांना आहे. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे तर संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा काय केलेला आहे तर उल्लेख केलेला आहे. म्हणजे काही संविधानाने आपल्याला हक्क दिलेले आहेत, काही स्वातंत्र्य दिलेले आहेत आणि त्यांचा उल्लेखही केलेला आहे. त्यामुळे शासन ते हक्क काय करू शकत नाहीत तर हिरावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य काय झालेलं आहे तर सुरक्षित असलेला आपणास पाहावयास मिळतं. तिसरा पॉईंट काय तर संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच काय तर कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजे काय तर संविधानातील तरतुदीनुसार जर राज्यकारभार केला तर तिथे काय होते तर कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे ते. कारण तिथे सत्तेचा किंवा कोणीही आपल्या अधिकारांचा काय करणार तर गैरवापर करणार नाही आणि मनमानी कारभाराला काय नसतो ते तर तेथे वाव नसतो. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास काय होतो तर आणखीन वाढतो. त्यातून ते काय करतात तर सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे काय होतं तर लोकशाही जी आहे ती अधिक काय होते मजबूत होते. पुढचा पॉईंट आहे संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधन त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास काय होते तर पोषक वातावरण निर्माण होते. म्हणजे संविधान काय करतं तर त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवतं आणि त्यातून काय होतं तर त्यातून म्हणजे काय होतं तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काय करतं तर त्या राष्ट्रावर काही बंधने असतात. त्यातून काय होतं तर राष्ट्रामध्ये जगामध्ये शांतता व सुरक्षितता निर्माण होते. मानवी हक्कांचे काय होते तर संवर्धन होते आणि त्यामुळे काय होतं तर त्याला पोषक असं वातावरण निर्माण होतं. पुढे सांगितलेलं आहे की
नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने काय होते, नागरिकांची जी जबाबदारी आहे ती काय होते, निश्चित होते. म्हणजे नागरिकांना हक्कही संविधानात दिलेले आहेत, त्याचबरोबर नागरिकांना काय दिलेले आहेत, तर काही कर्तव्यही दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांची काय आहे ते जबाबदारीही निश्चित केलेली आपणास दिसून येते. पुढचा पॉईंट आहे राज्यकारभार म्हणजे काय. देशाच्या राज्यकारभारात कोणकोणत्या बाबी सामावल्या आहेत. आता कोणकोणत्या बाबी सामावल्या आहेत ते आपण पुढे पाहूया. देशाच्या सीमा रेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला व बालके, आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबीसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच काय म्हटलं जातं, तर राज्यकारभार असे म्हणता येईल. आता इथे राज्यकारभार काय म्हणजे काय हे थोडक्यात सांगितलेले आहे. म्हणजे जे शासन सत्तेवर आलेले आहे तर त्याला जे अवकाशातील संशोधन आहे तेपासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबींवर काय करावे लागतात, तर निर्णय घ्यावे लागतात. अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या सोडवाव्या लागतात. जसे की देशांचे सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके, आदिवासींच्या प्रगती इत्यादी सारख्या अनेक काय प्रश्नांवर शासनाला निर्णय घेऊन त्याच्यावर उपाययोजना कराव्या लागतात. आता इथे संविधानाचा अर्थ व त्याची व्याख्या समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊया. तर संविधानाच्या निर्मितीची पार्श्वभूमी काय आहे, तर भारताच्या संविधान निर्मितीला 1946 पासूनच काय झालेली होती, तर सुरुवात झालेली होती. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही. तर तो कसा चालणार, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा काय होता, तर आग्रह होता. त्यानुसारच काय झालेले, तर भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजे कोण, तर ती समिती म्हणजे काय, तर ती समिती म्हणजे संविधान सभा होय. म्हणजे जेव्हा इंग्रजांनी ठरवलं की भारताला आता स्वातंत्र्य द्यायचं, तर त्यासाठी काय करायचे होते, तर संविधान तयार करायचे होते. पण जे ब्रिटिशांनी तयार केलेले जे कायदे आहेत तर त्यानुसार आपला जो राज्यकारभार आहे तो चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असे कोणाला वाटत होते, तर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, संविधान निर्मितीसाठी एक समिती स्थापन करण्याचं ठरवलं. आणि ती समिती म्हणजे काय ओळखलं जाऊ लागलं, तर ती समिती म्हणजे संविधान सभा म्हणून ओळखले जाऊ लागले. आता संविधान सभा याविषयीची आपण थोडी माहिती घेऊया. आपला देश 15 ऑगस्ट 1947ला काय झालेला आहे, तर स्वातंत्र्य झालेला आहे. तत्पूर्वी भारतावर कोणाचे राज्य होते, तर इंग्रजांचे राज्य होते. हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी काय केलं होतं, तर मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यांसारखे काय केलेले होते, तर अनेक विभाग पाडलेले होते. या प्रांतांमधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता इंग्रजांच्या काळात. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील कोण पाहत होते, तर स्थानिक जे राजे होते तर ते पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणून ओळखले जात होते. त्यांचे जे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात होते. म्हणजे त्यांचे जे प्रमुख असे ते कोण ओळखले जात होते, संस्थानिक म्हणून ओळखले जात होते. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधींचा काय होता, तर समावेश होता. प्रांत आपण पाहिलेले 3 प्रांत, मद्रास, बंगाल आणि मुंबई प्रांत. या प्रांतांचे प्रमुख आणि जे वेगवेगळ्या संस्था होते जे स्वतः आपला जो भाग आहे त्याचा कारभार पाहत होते, तर ते त्यांचे प्रमुख म्हणजे संस्थानांचे प्रमुख अशा दोन्हींचा काय होता, तर त्यामध्ये सहभाग होता.
संविधान सभेत एकूण सदस्य किती होते तर 299 सदस्य होते आणि त्याचे अध्यक्ष संविधान सभेचे कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता संविधान सभा म्हणजे संविधान निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान काय आहे ते पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा काय केलेला होता त्यांनी गाढा अभ्यास केलेला होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून काय केलेलं आहे तर आपल्या संविधानाचा मसुदा तयार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा काय करण्यात आला तर संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर काय करण्यात आले तर कलमवार चर्चाही करण्यात आली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. आता संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनंतर मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम कोणी केलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. या त्यांच्या भारतीय संविधान निर्मितीतील योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे काय म्हटले जाते तर शिल्पकार म्हटले जाते. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने काय केलेलं आहे तर त्यास मान्यता दिलेली आहे व त्याचा स्वीकार कधी केलेला आहे तर संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आलेला आहे. म्हणून 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर हा दिवस काय ओळखला जातो तर संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास काय झालेले आहे तर सुरुवात झालेली आहे. या दिवसापासूनच भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो तर साजरा करतो. आता इथे तुम्हाला माहीत आहे म्हणून का थोडीशी माहिती दिलेली आहे. संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. ह्याच्यावर तुम्हाला काय आलेलं आहे तर प्रश्न आलेला आहे की बी.एन. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात येतो की आपल्या संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर कोण होते बी.एन. राव. ते काही जे संविधान निर्मितीमध्ये आपल्या सहभागी होते त्यांची काही चित्रे देण्यात आलेले आहेत. तर हे कोण आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि सरोजिनी नायडू. तर अशा प्रकारे आपला हा नागरिकशास्त्रमधील पहिला घटक आपल्या संविधानाची ओळख हा आपण पाहिलेला आहे. आपला दुसरा घटक जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला पुढचेही घटक पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.